नमस्कार, मी गणेश तुकाराम शिंदे आपणाशी श्रीशैलमच्या इथून संवाद साधत आहे. श्रीशैलम हे म्हणजे पूर्वी आंध्र प्रदेशचा हा भाग होता. आता श्रीशैलम तेलंगणा राज्याकडे गेले. श्रीशैलमला 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. त्याचबरोबर हे नल्लामल्ला या जंगलात श्रीशैलम हे आहे. इथं महाराष्ट्रातून कर्नाटक थोडीशी आंध्रातून वाहत येत कृष्णा नदी आलेली आहे आणि या कृष्णेवर इथं धरण पण आहे. या धरणावर जलविद्युत प्रकल्प आहे आणि त्याचा उपयोग राज्याला वीज निर्मितीसाठी. या नल्लामल्लाच्या जंगलात वाघ, हरण, रानडुकरं, रानगवे आदी प्राणी आहेत आणि याला आता संरक्षित असं अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलं. काल रात्री नल्लामल्ला जंगलात आगीचा बनवा पेटलेला आहे. तर तो कधी विझेल, काय होईल यात आपण त्याच्याकडे लक्ष असू देऊतच. आज सकाळी धरण पाहूत, त्यानंतर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊत आणि पुढं जिथं त्र्यंबकेश्वरहून उगम पावलेली गोदावरी समुद्रात मिळते ते राजमहेंद्री येथील तो भाग पाहणार आहोत. आज यासोबत वनव्याचं हे आणि बाकी हे केलं आहे. आज तुर्तासेवर धन्यवाद. आम्ही जे थांबलो आहोत ही लॉज श्रीशैलम आणि त्या लक्ष्मी विलास असं हे छोटे काणी हॉटेल आहे. मोजून 5 रूम्स यांच्याकडे आहे आणि ते सर्वांच्या खिशाला परवडणारं पण आहे आणि अगदी रस्त्याला लागूनच आहे. तुर्तास एवढंच. धन्यवाद.